हॅलो फ्रेंड्स, आज आपण योगिता शिंदे यांनी कमेंट्स केल्यानुसार इयत्ता 5वीचा इंग्लिश विषयाचा द्वितीय सत्र परीक्षेचा पेपर सोडवणार आहोत. चला तर मग मुलांनो, तयार आहात तुम्ही? आणि मी मध्ये महत्त्वाच्या सूचनाही देणार आहे. त्या सूचनाही तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत आणि त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. गुण आहेत 40 आणि 2 तास वेळ आहे. क्वेश्चन नंबर 1A. राईट द फॉलोइंग क्वेश्चन्स अँड आन्सर्स. व्हॉट इज युअर सरनेम? माय सरनेम इज पाटील. तुम्ही तुमचं आडनाव लिहायचं आहे इथे. वेन इज युअर बर्थडे? माय बर्थडे इज 21 मार्च. इथे सेकंड असेल तर ND लिहायचं असतं, थर्ड असेल तेव्हा RD लिहायचं असतं आणि 4th, 5th, 6th असेल तर TH लिहायचं. हे लक्षात ठेवायचं. व्हॉट इज युअर हॉबी? आय लव्ह म्युझिक, आय लव्ह फोटोग्राफी किंवा प्लेईंग फुटबॉल वगैरे असं तुम्ही कुठलीही हॉबी लिहू शकतात तुमची. नेक्स्ट क्वेश्चन. हू इज युअर बेस्ट फ्रेंड? तुमच्या मित्राचं नाव लिहायचे. रोशन, रोशनी इज माय बेस्ट फ्रेंड. या पद्धतीने तुम्ही तिथे नाव टाकायचे तुमच्या मित्राचं. वेअर डू यू लिव्ह? आय लिव्ह इन अकोला किंवा ठाणे, वणी. तुम्ही इथे तुमच्या शहराचं किंवा गावाचं नाव लिहायचं आहे. बी क्वेश्चन. आता चूज द नेम ऑफ फॉलोइंग शेप्स. म्हणजे खालील दिलेल्या आकारांची नावे लिहायची आहेत तुम्हाला. ब्रॅकेटमध्ये दिले सर्कल, स्टार, रेक्टँगल, ट्रायंगल आणि ॲरो दिलेला आहे. तर या पद्धतीने शेपच्यानुसार रेक्टँगलच्या ठिकाणी रेक्टँगल लिहायचे, ट्रायंगलच्या ठिकाणी ट्रायंगल, सर्कलच्या ठिकाणी सर्कल आणि ॲरोला ॲरो आणि स्टारला स्टार. अशा पद्धतीने ती नावं खाली तुम्ही लिहायची आहेत. नेक्स्ट आहे किंवा यालाच कधीकधी असाही प्रश्न विचारला जातो, राईट फॉर नेम ऑफ बर्ड्स किंवा राईट फॉर नेम ऑफ ॲनिमल्स. अशा पद्धतीने प्रश्न विचारला जात असतो. हे लक्षात ठेवा. पुढचा आहे राईट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता तुम्हाला क्रमानुसार लावायचे, ABCDच्या क्रमानुसार. स्कूल, हिंदी, चॉक, ट्री, प्लेग्राऊंड, टीचर. आन्सर आहे चॉक, हिंदी, प्लेग्राऊंड, स्कूल. आता टीचे 2 आलेले आहेत म्हणून इथे दुसरा जो अल्फाबेट आहे तो लक्षात घ्यायचा आहे. तर दुसरा टीचरचा E आहे आणि ट्रीचा R आहे. म्हणजे E आधी येतो म्हणून टीचर हा शब्द आधी घेतला आणि ट्री नंतर घेतला. त्याच पद्धतीने इयर, डे, मंथ, वीक, टुडे, नाईट. डे, मंथ, नाईट, टुडे, वीक, इयर. या पद्धतीने त्यांचा क्रम लावायचा आहे. क्वेश्चन नंबर 2A. मॅच द फॉलोइंग. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, येथे तुम्हाला कधीकधी स्टांजा दिलेला असतो कवितेचा आणि त्या कवितेच्या स्टांजावरून तुम्हाला क्वेश्चन आन्सर्स लिहायचे असतात. आता मी मॅच द फॉलोइंग दिलेले आणि स्टांजाचा आपला जो प्रश्न आहे तो 2024च्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहायचा आहे. मॅच द फॉलोइंग A कॉलममध्ये दिलेलं आहे लायन्स, आउल्स, शीप, माईस आणि काऊज. आणि B कॉलममध्ये बा, मू, स्क्विक, रोअर, हूट. तर लायन्स, रोअर, आउल्स, हूट, शीप, बॅ, माईस, स्क्विक, काऊज, मू. अशा पद्धतीने तुम्ही जोड्या लावायच्या आहेत. क्वेश्चन 3A. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. तुम्ही पॅसेज वाचायचं आहे आणि त्याच्यावरून प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सूचना लक्षात घ्या. काही प्रश्नपत्रिकांमध्ये येथे कंप्लीट द फॉलोइंग स्पेलिंग अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येतो. प्रत्येक प्रश्नपत्रिकेत वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारलेले असतात, हे लक्षात ठेवा. ॲन्सर इन 1 वर्ड ऑर फ्रेज. म्हणजे एका शब्दात किंवा फ्रेजमध्ये तुम्हाला ॲन्सर लिहायचे. वेअर वॉज द लवली गार्डन लोकेटेड? अराउंड द कॉटेज. हू वॉज व्हेरी स्ट्रिक्ट टू द बॉय? ॲन्सर आहे अंकल. क्वेश्चन B. राईट रायमिंग वर्ड फॉर द गिवन वर्ड. आता इथे तुम्हाला शब्द दिला आहे आणि त्याचा रायमिंग वर्ड लिहायचा आहे. कधीकधी तुम्हाला जर स्टांजा दिलेला असेल तर त्या स्टांजामध्ये रायमिंग वर्ड शोधायचे असतात. आता इथे सिंग हा शब्द दिलेला आहे तर त्याच्यावरून तुम्ही रायमिंग वर्ड लिहायचे आहेत. किंग, रिंग, विंग. टॉल, कॉल, वॉल, फॉल. गेम, केम, सेम, नेम. हँड, लँड, बँड, सँड. मी 3 लिहून दिलेत. 1 विचारला असेल तर 1 लिहायचं आहे, 2 विचारलेले असतील तर 2 लिहायचे. तुम्ही तुमच्या मनाने कोणतेही शब्द लिहू शकता. फक्त शेवटचे अल्फाबेट्स किंवा प्रोनाऊन्सिएशन सारखं असलं पाहिजे. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन 3B. Rearrange the following events in the proper order. The boy cut and prunes the plants at the right time. The boy cleaned the garden. The boy watered the plants every day. आता rearrange करायचं आहे. The boy watered the plants every day. The boy cut and prunes the plants at the right time.
The boy cleaned the garden. Next question. Write opposite words. Big, small, little. Right, left, wrong. Go, come. Long, short. Happy, unhappy, sad. Good, bad. Rich, poor. Next question. Complete the table of occupation with proper tools and action. आता येथे कधीकधी असाही प्रश्न विचारला जातो. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स यूजिंग ए ऑर ॲन. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, प्रत्येक शाळेच्या प्रश्नपत्रिकेत वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारण्यात येत असतात. त्यामुळे आता आपण कंप्लीट द टेबल ऑफ ऑक्युपेशन विथ प्रॉपर टूल्स अँड ॲक्शन हा प्रश्न सोडवणार आहोत. ऑक्युपेशन टीचर, कुक, टेलर आणि त्यांची टूल्स आणि ॲक्शन्स लिहायचे आहेत. तर टीचरची टूल्स आहेत चॉक, बोर्ड आणि डस्टर. ॲक्शनमध्ये राईट, टेस्ट, टीच, रीडिंग. कुकचं टूल्स आहे पॅन्स, नाईफ, फ्राय, रोस्ट, बेक, कट ही त्याची ॲक्शन्स आहेत. टेलर नीडल, थ्रेड, सीझर्स ही टूल्स आहेत आणि ॲक्शनमध्ये स्टिच, कट, डिझाईन. नेक्स्ट क्वेश्चन. ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इंटू मराठी. काही प्रश्नपत्रिकांमध्ये राईट द 5 नेम्स ऑफ ॲनिमल्स किंवा फ्लावर्स, कलर्स अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात येत असतो. आपण ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इंटू मराठी हा प्रश्न सोडवणार आहोत. हेल्थ इज वेल्थ. आरोग्य हीच संपत्ती. आय लाईक फ्लावर्स. मला फुले आवडतात. कीप युअर क्लास क्लीन. तुमचा वर्ग स्वच्छ ठेवा. ही वॉज अँग्री. तो रागावला होता. आय लव्ह माय स्कूल. मला माझी शाळा आवडते. नेक्स्ट क्वेश्चन. मेक अ लिस्ट ऑफ 5 वर्ड्स रिलेटेड टू द स्कूल. म्हणजे स्कूलशी रिलेटेड तुम्हाला 5 शब्द लिहायचे आहेत. तर स्कूल म्हणतात टीचर, क्लासरूम, बेंचेस, चॉक, डस्टर, प्लेग्राऊंड, ट्रीज. नंतर गार्डनशी रिलेटेड ट्रीज, फ्लावर्स, बेंचेस, सीसॉ, स्विंग, पीपल. नेक्स्ट क्वेश्चन आहे सॉल्व द पझल किंवा कंप्लीट द फॉलोइंग टेबल. खालील तक्ता पूर्ण करा. तर आपण तक्ता पूर्ण करणार आहोत. तुम्हाला ब्रॅकेटमध्ये शब्द दिलेले फादर, मंथ, फ्रूट्स, चिल्ड्रन, बॉय, बर्ड्स आणि याच्यात 1 आणि मेनी असा तक्ता तुम्हाला पूर्ण करायचा आहे. 1मध्ये काय येणार फादर, मंथ आणि बॉय आणि मेनीमध्ये फ्रूट्स, चिल्ड्रन, बर्ड्स. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अशा पद्धतीने आज आपण इंग्रजीचा पेपर सोडवलेला आहे. तुम्हाला काही शंका असल्यास कमेंट्स करा. व्हिडिओला लाईक अँड शेअर करा. सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तीही अवश्य पहा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक.